कॉम्रेड्सने आपल्याला सांगितलं, आमचं मत आहे ते आमच्याच माणसाला मिळेल, गद्दारांना मतदान करणार नाही हा संकल्प आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचा आहे. ज्यांनी फसवणूक केली त्यांना आम्ही मतदान करणार नाही हा निर्धार आपल्याला या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला करायचा आहे. आपण हे सांगणार आहोत की रणजित वंत्या गावित यांनाच विजयी करा, हे केवळ सत्यशोधक नाही. आपण या नवापूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना सांगणार आहोत. याचं कारण रणजित याला आपण जर मत दिलं तर त्याचा अर्थ काय, उमेदवार कसे असतात आपण भोवती पाहतोय, आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. उमेदवार जाहीर झाल्यानंतर पेपर मध्ये त्यांची माहिती येते, किती संपत्ती आहे. किशोर भाऊंनी सांगितलं 2 पेट्रोल पंप आहे, पण फक्त 2 पेट्रोल पंप नाही, त्यांची बँक खाती पण तपासली पाहिजे. त्यांच्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे हा पण आलेला आहे. आणि आता जे आमदार होऊन गेलेली माणसं आहेत प्रत्येकाचं बँक खात्यामध्ये सोन्याच्या स्वरूपात किंवा पेट्रोल पंप किंवा कंपन्या यांच्या स्वरूपातली जी संपत्ती त्यांची मालमत्ता आहे ही कोट्यावधी रुपयांची आहे. लाल गोटा देशामध्ये असा आहे की जो सांगतो की तुम्ही ही संपत्ती आणली कुठून. मंजुळाताई, कोणत्या शेतात तुम्ही राबायला गेला होता तेव्हा 2 पेट्रोल पंप तुम्हाला खरेदी करता आले. असा कोणता कारखाना तुम्ही चालवला, काहीच नाहीये. मग आलेत कुठून पैसे. आता शेतकरी नेते कालिदास आपेट सरांनी आपल्याला सांगितलं की रस्त्यावर रस्ते बांधत जायचे, म्हणजे हे काय खातात, हे सिमेंटवर सिमेंट खातात, हे वाळू खातात, हे खडी खातात, हे आपल्या हक्काचे पैसे खाणारी माणसं आहेत. असे उमेदवार आम्हाला नकोय. आम्हाला असा उमेदवार पाहिजे जो ही मागणी करेल की नुसते हा सगळा सुकाळ आहे अधिकाऱ्यांचा, आपण काही मागणी केली की त्यांना आनंद होऊ शकतो, परंतु रणजित भाऊला मतदान म्हणजे आपल्या हक्काचा 7बारा मिळवण्यासाठीचा मतदान असणार आहे. रणजित भाऊला मतदान म्हणजे आता आपेट साहेबांनी जे सांगितलं, हमी भावाच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्याला मतदान असणार आहे. महाराष्ट्रामध्ये खोके बोके सरकार हे 2.5 वर्ष काम करताना आपण पाहिलंय. त्यांनी महिलांची फसवणूक आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरू केली. काय सांगतायत, लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण. अरे बहिणीला पण विचारा हा भाऊ लाडका आहे का. आम्ही तमाम बहिणी हे सांगतोय की सगळे तोडके भाऊ आहेत. याचं कारण काय, बहिणींची आठवण केव्हा आली, निवडणुका आल्यानंतर. बरोबर, सत्तेमध्ये 2.5 वर्षापूर्वीच बसले मुख्यमंत्री, 2.5 वर्षापूर्वी झाले तेव्हा लाडकी बहीण आठवली नाही. आणि म्हणून आम्हा लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे, अरे तुम्ही 500च्या 3 नोटा आम्हाला कागद दिलेत नाही. हे आम्ही जर इथून निघालो त्या बाजारपेठेमध्ये गेलो 1,500 रुपये संपायला किती वेळ लागेल, 15 मिनिटं लागतील. इतकी महागाई. तूर बाजारामध्ये 200 रुपयाला आता म्हणजे तूर घ्यायची झाली, आपल्याकडे संपली तर 200 रुपये किलो तूर घ्यायचे. आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज करायचा तर आपल्याला 500 रुपये लागणार आहेत. हे लोक फसवणूक करतात हे लक्षात ठेवा. एकीकडे महागाई वाढवत जायची आणि दुसरीकडे आपल्याला 1,500 तोंडावर फेकल्यासारखे द्यायचे आपण. आणि बरं हे पैसे दिलेत कुठून, त्या शिंदे साहेबांच्या इस्टेटीतून दिले का, त्यांच्या बंगल्यात साचलेले पैसे आपल्याला आणून दिले का, अजित दादांनी जे 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय त्यातले पैसे आपल्याला आणून दिलेत का, त्या फडणवीसच्या इस्टेटीमधलेत का नाही. सरकारच्या तिजोरीतला पैसा दिलाय आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा म्हणजे आपला पैसा आहे, आपण त्यांना टॅक्स भरलाय त्यातूनच आपल्याला पैसे दिले. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी त्यांना हे सांगणारे योजना नीट राबवा. 1,500चे तुकडे आमच्यावर फेकू नका. सन्मानानं जीवन जगण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या नावावर खरं तर 5,000 रुपये महिन्याला मिळतील अशी योजना केली तर आम्ही तग करू शकतो, जीवन जगू शकतो.
आम्ही या सरकार मधल्या गद्दारांना हे सांगतोय की 500-500चे 3 कागद नको, हक्काचा एकच कागद द्या आणि तो आहे आमचा आम्ही कसत असलेल्या जमिनीचा 7/12. तो 7/12 मिळवण्यासाठी रणजित भाऊला प्रचंड बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचंय. हेच तुम्ही लक्षात ठेवा. रणजित भाऊंची खून म्हणजे आपल्या पक्षानं 3 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. पक्ष लहान वगैरे नाही, आपला पक्ष लहान आहे, आपल्याकडे पैसे कमी आहेत, सगळ्या फेकमबाजी आहेत. हे ते करत असलेला प्रचार आहे. या भूलथापांना आपण बळी पडायचं नाही. जो स्वाभिमानी आहे, जो भ्रष्टाचाराच्या विरोधात कायम उभा राहणार आहे, असा आपला हक्काचा, आपल्या मातीतला, आपल्या जीवाभावाचा मित्र रणजित भाऊ निवडून आल्यानंतर पेट्रोल पंप मागणार नाही. लाल बावट्यांनी उमेदवारी दिली याचं कारण ज्याच्या हातावर घट्टा त्याला जमिनीचा पट्टा. तसंच ज्याच्या हातावर घट्टे आहे त्यालाच सत्यशोधक लाल बावट्यानं उमेदवारी दिलेली आहे. एसी मध्ये राहणाऱ्या, मुंबईमध्ये राहणाऱ्या आणि कधीतरीच इथं येणाऱ्या लोकांना आपण निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली नाही. हे आपल्या उमेदवाराचं महत्व लक्षात घेऊन त्याला 20 तारखेला सकाळी एक राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडायला जाणार आहोत. लक्षात घेऊन आपण 4 क्रमांकाचं बटन ज्याच्या पुढे शिट्टी आपल्याला वाचताना आलं नाही, ज्यांना येणार नाही त्यांनी कुठलं चिन्ह बघायचंय? शिट्टी. पिपिया ही वाचायला नाही. सरकार बहिर आहे. बहिऱ्या सरकारच्या कानापाशी शिट्टी वाजवायची. शिंदेच्या घरी सारखा वाजवायला नाही. बटन शिट्टी पुढचं बटन तुम्ही दाबलं की ते शिट्टी सारखंच वाजतं. 20 तारखेला जोरदार शिट्ट्या वाजवायच्या आणि 23 तारखेला आज आपण त्याला कॉम्रेड रणजित म्हणत्या गावीत म्हणतोय. 23 तारखेला या नवापूर मधली सर्व माणसं आमदार रणजित गावी म्हणतील असा निर्णय आपण घ्यावा अशी विनंती आपल्याला सगळ्यांना करते आणि थांबते. सत्य की जय हो. लाल सलाम.